गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आता 7:30 वाजले, जिमला चाललो आहे. मंडे, नवीन वीक, नवीन सुरुवात. असं होतं आहे की पूर्ण आठवडाभर हेल्दी खायचं आणि एक विकेंडला फक्त अनहेल्दी खायचं. त्यातलं फक्त विकेंडला अनहेल्दी खायचं एवढं फॉलो होतं आहे. फक्त आठवडाभर हेल्दी खायचं काही फॉलो होत नाही, पण ट्राय करत राहू. बघूया आता कसं काय काय होतं. त्याला बाहेर जायचंय. बाहेर जायचं का रे तुला? हाक मार, हाक मार. चला मित्रांनो, ब्रेकफास्ट करू. हेल्दी ब्रेकफास्ट आहे, पोहे आणि दही. पोह्यामधून काय मिळतं माहिती का प्रियंका? म्हणजे ज्यांच्यामध्ये रक्ताची कमी आहे त्यांनी पोहे खाल्ले पाहिजे आणि पचायला पण हलके असतात. आणि दही प्रोटीनसाठी. काय झालं पाहिजे नाही धरलं का तुम्हाला? काय सगळं चुप्पा धरायचे. अरे बापरे, झाला आता पोपट. पोहे खाल्ल्यावर सांग प्रियंका. जाऊ दे आता, आईचा उपास मोडलेला आहे. जाऊ दे आता. मित्रांनो, वाजलेले आहेत आता 11:15. माझे आता दिसत असेल दळण टाकायचे आपल्याला जाता जाता, आणि हेल्मेट नाही घेऊन चाललो. याचा अर्थ कार घेऊन चाललोय असं नाहीये. तर गाडी आपल्याला सर्व्हिसिंगला टाकायची. बरेच दिवस झालं, बरेच म्हणजे 1 वर्ष झालं असेल सर्व्हिसिंग नाही केली. जाऊ आता TVS शोरूम मध्ये, सर्व्हिस सेंटर. टिफिन, चलो. दळण टाकलेलं आहे मित्रांनो. आता जाऊयात गाडी सर्व्हिसिंगला टाकायला. पूर्ण नंबर MH12 TG. हां, 32वा नंबर आहे. आज मंडे मित्रांनो. बघा, यांची सिस्टम इथं अशीच आहे, कोणीच नाही इथं अटेंड करायला. गर्दी पण कमी आहे, लोक आले नाही वाटते अजून. 11 वाजले. तर मित्रांनो, दिलेली आहे गाडी सर्व्हिसिंगला. 2405 रुपये खर्च आलेला आहे. 2555 होता. मग त्यांनी काहीतरी सांगितलं 200 रुपयाचं हे, 100 रुपयाचं हे. आता आपल्याला काही कळत नाही यार, काय करणार. 2500 रुपये गेले. ऑइल चेंज करायचं आहे मेन, त्याचं 900 रुपयाचं. मला तर वाटते सगळ्या गोष्टी आपण घरी शिकल्या पाहिजे. यूट्यूबवर बघून बघून ऑइलचा डबा आणायचा आणि घरच्या घरी सर्व्हिसिंग करायची. लाईट नाही का नाही. मित्रांनो, चाललोय घरी आता. 6 वाजले. सर्व्हिस सेंटरमधून कॉल आला होता की गाडी झाली रेडी. रिलायन्स मॉल. रिलायन्स मॉल म्हटले, नाही म्हटला तो. इथं विषय असा झाला आहे की आता
सगळे ओला उबर थ्रू जातात, मेट्रो थ्रू कोणी जायला रेडीच नाही आहे. तर मित्रांनो, कॉलेज डेजमध्ये मी ऑटोमधून जात होतो 6 सीटर. 6-7 वर्ष झाले परत ऑटो 6 सीटरमध्ये बसण्याचा योग आला आहे आज. मित्रांनो, ऑटोमधून उतरलेलो आहे मी. माझ्या राईट साईडला आहे रिलायन्स मॉल. आता पलीकडे जायचं आहे मला, बाईक घ्यायची आपली. पाऊस पण यायला लागला आहे थोडा थोडा, जास्त काही नाही आहे. बाईकचं शोरूम पुढे आहे शेलार, पण सर्व्हिसिंग इथं करतात ते. काही सांगितलं 2400 रुपये खर्च आहे. मला परत कॉल आला होता की काहीतरी फिल्टर ॲड करावं लागेल. लेट्स सी आता कोणता फिल्टर ॲड केला आहे त्यांनी 600 रुपयाचा. बघा मित्रांनो, गाडी अशी झालेली आहे क्लीन. फायनली मित्रांनो घरी आलोय. वाजलेले आहेत 7. घरी यायला मला 7:30 वाजता कॉल आहे. मला थोडीशी भूक लागली. म्हटलं हेल्दी काय काय असेल आपल्या आज 5 PM स्नॅक्समध्ये. 5 PM स्नॅक्स झाला आहे माझा 7 वाजता. तर मी दाखवतो काय खातो आज. हे बघा, इथं पेरू आहेत, एक बनाना आणि ड्रायफ्रुट्स आहेत. मी सगळे नाही खाणार, बघू आता. आणि मेन आयटम आपला बटर मिल्क 15 ग्रॅम प्रोटीन. कारण मला हे ऑफिसमध्ये न्यायचं होतं जेवणानंतर प्यायला, पण मी आज विसरलो. तर बघूया एवढं सगळं खाऊन जेवायचं आहे, पण यातलं काहीतरी स्किप करू. जर हे ट्राय केलं मी तर नक्कीच व्हिडिओ बनवेल. गाडी सर्व्हिसिंग केली मित्रांनो, 3000 रुपये खर्च आला. मला कळत नाही सर्व्हिस सेंटरमध्ये करायची का बाहेर करायची. 3000 रुपये खर्च म्हणजे जास्तच झाला आहे सर्व्हिसिंगला. आणि प्रॉब्लेम काहीच नव्हता. मेन गोष्ट सांगतो, फक्त ऑइल चेंज केलं आहे 900 रुपयाचं. आणि सर्व्हिस चार्जेस, फिल्टर कॉम्प इंजिन ऑइल, स्पार्क प्लग फिल्टर होल्डर कॉम्प, बॅटरी टर्मिनल कोट, इंजिन फ्लश 50 ml, चेन क्लीनर, चेन लुब्रिकंट, थ्रोटल बॉडी क्लीनर, कंझ्युमेबल चार्जेस. मला नाही वाटत जेन्युइन आहे. नेक्स्ट टाईम आपण लोकलमधूनच करू. लोकलमध्ये एक हे असतं की बाबा जेन्युइन नसतात ते, असा प्रॉब्लेम आहे. तुम्ही कुठून सर्व्हिसिंग करता कॉमेंट्समध्ये सांगा बरं. मित्रांनो, एक कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, अमूल बटर मिल्क 15 ग्रॅम प्रोटीन मी ऑर्डर केलं होतं. तर आता त्याचं आपण टेस्टिंग करूयात. आता 7:30 वाजलेत. हा टाईम नाही आहे बटर मिल्क प्यायचा, पण आणल्यापासून मी याची टेस्टच नव्हती केली. तर बघूयात आता कसं लागतंय अमूल बटर मिल्क. टेस्ट काही एवढी चांगली नाही आहे. दह्यासारखं लागतं, थोडंसं आंबट. पण ज्या हेल्दी असतात गोष्टी त्या टेस्टलेस असतात, त्यांना अजिबात टेस्ट नसते. माझा रिव्ह्यू चांगला आहे, आवडले मला ते. चला मित्रांनो, जेवण करू. तू वाजू नको रे, जाऊ दे ना. आईचा उपवास मोडला पण आईने परत खिचडी खाल्ली, मग परत उपवास रिझ्यूम केलाय. होत असतं. अरे तू वाजू नको रे दादा. आणि आम्हाला जेवणामध्ये काय बघायचं,
वाटाणा चपाती पापड कांदा. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे वॉकला. जेवण वगैरे झालेलं आहे आमचं. कसा वाटला आजचा व्हिडिओ कॉमेंट्स करून सांगा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. टेक केअर. सी यू. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला.